तो चलो फिर, क्या बोलती है वेंडी? एंजॉइंग नो? एन्जॉईंग इट्स मोर दॅन एन्जॉय, इट्स अ थ्रिल. कसा वाटला रस्ता आतापर्यंत मुंबई गोवा हायवे पळसपे पासून? छान आहे, रस्ता छान आहे. काय झालं तू? खड्डे होते, खड्डे बघत नाही, दिसले नाहीत. खड्डे दिसले नाही की तमाम गाडी धुडूम धुडूम. सो वेंडी, गुड जॉब. 3.25 तासात तू गाडी घेऊन आलीस मानगावला बाबा, वाशीवरून. व्हॉट्सअप, हॅलो, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फ्लो विथ केड ह्या यूट्यूब चॅनलवरती. जसं तुम्हाला माहिती आहे, 2 दिवसापूर्वीच आम्ही सिंगापूरवरनं मुंबईला आलो. तर आता आपण निघालो आहे कोकणात. कोकण ट्रिप स्टार्ट होते आहे आणि व्हीलवरती बसली आहे वंदना. गाडी ती चालवणार आहे आज आणि पाठी आपली पलटण. चला तर निघूया. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, भाऊका देवीचा. चला तर मित्रांनो, आपण वाशीवरनं निघालो आता आणि आपण जुना रस्ताच घेणार आहे, मुंबई गोवा आपला NH66. तर आपण रस्त्याचे अपडेट्सही तुम्हाला देऊया, थोडेसे बघूया किती चेंजेस झालेत. आणि चला आपण थोडं पुढे भेटू. आता पळसपे फाट्यापर्यंत निघू आणि तिथे भेटू. आपण आता पाम बीच रोडला आहोत आणि इथे मुलांची पार्टी मस्ती चालली आहे बघा. दोघं जण ना, नुसतं त्यांना प्रेम पण तेवढंच करायचं असं आणि मस्ती पण तेवढीच करायची असते. वाजलेत आता 8:15. आपण 8:15ला निघालो आहे वाशीवरून. बघू आपण किती वेळ लागतो. आपण सावकाशच जाणार आहोत, घाई नाही करणार आहोत. हनुमान मंदिर. येस, दॅट्स द हनुमान मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर. आपण डीमार्ट जंक्शनला पोचलो आहे पळसपे फाट्याला. आणि वंदना, कसा आहे तुझा एक्सपिरियन्स आत्तापर्यंत? चल, कशी पण ओबडधोबड गाडी चालवतात ना मुंबईमध्ये? हा रे, खूप टफ आहे. हां, खूप टफ आहे. बरं झालं तू मुंबईमध्येच गाडी चालवली आहे की ना मित्रांनो. मुंबईमध्ये गाडी चालवली की जबरदस्त एक्सपिरियन्स होतो. आणि मुंबईत गाडी चालवली तर गाडी तुम्ही कुठेही चालवू शकता. काय बोलतो? नाही, खूप जास्त टफ आहे. आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचं आहे ह्याच्यावरती. मुंबई गोव्याला आपण कनेक्ट करू मग. व्हेरी गुड. फायनली आपल्याला 45 मिनटं लागली आहेत सिग्नल्स, ट्रॅफिक घेऊन वाशीवरून पळसपे फाट्याला यायला. तर आता आपण मुंबई गोवा हायवेला कनेक्ट झालेलो आहोत NH66ला. तो चलो फिर, क्या बोलती है वेंडी? एन्जॉइंग नो? एन्जॉईंग इट्स मोर दॅन एन्जॉय, इट्स अ थ्रिल. आज खूप गाड्या आहेत रे. गाड्या तर लास्ट टाइम मी असणार. ड्राईव्ह केलेलं ना, तेव्हा एवढ्या नव्हत्या गाड्या. पुढे पण एवढ्याच भेटतील. आय डोंट नो. मग आपल्याला खूप लेट होणार आहे जायला. इट्स ओके, तू एन्जॉय कर फक्त. लेट इज ओके. लेट झाला तरी चालेल, आहे की नाही मित्रांनो. आपल्याला गाडी सेफ चालवायची आहे आणि जास्त रिस्क घेण्यात काय अर्थ पण नाही. जर तुम्ही जे 9 ते 10 तासात पोचतात ते जास्तीत जास्त 11 तासात पोचाल. उगाच कशाला घाई करायची अननेसेसरी. ॲक्च्युली ना वँडी, इथे पळसपे फाट्याच्या इथून पेनपर्यंत ना रस्ता खरंच चांगला आहे. त्याच्यामुळे रस्ता छान आहे, पण काय माहिती आहे का प्रमोद, लेन कोण फॉलो नाही करत यार. मग त्याच्यामुळे ना, जसं मी नवीन वगैरे चालवते ना, तर हे खूप डिफिकल्ट होते. मी फॉलो करू लेन की मी त्यांना फॉलो करू? नाही, तू कसं आहे, इंडियामध्ये आपली लेन तर पकडून तू चालू शकतच नाहीस. प्रयत्न तर करायचा लेन पकडूनच चालायचा, पण मोस्टली कधी पण आहे ना, यू हॅव टू लुक लेफ्ट अँड राईट. म्हणजे कोणीही कुठून पण इथून घालेल गाडी, इथून घालेल, कसे पण क्रॉस पण करतात. हां, त्याच्यामुळे आपण आपली गाडी सांभाळायची आणि लोक सांभाळायची आणि इतर गाड्या. म्हणजे इन शॉर्ट, यू हॅव टू वॉच फॉर युअर सेल्फ. कसा वाटला रस्ता आतापर्यंत मुंबई गोवा हायवे पळसपे पासून? छान आहे, रस्ता छान आहे. आतापर्यंत तरी रस्ता चांगला आहे. ट्रॅफिक होता आज. थोडा गाड्या दिसतातच आहेत जास्त, पण माझ्या मते हे सगळे मानगाववाले असतील, म्हणजे पेन मानगाववाले असतील. थोडे कमी होत चालले. पुढे कसं काय?
आणि 5ची सिच्युएशन मित्रांनो बघा. सगळे ढेर झाली आपली पलटण. निया तिथे घोड़े झोपली बेच आहे. के सो गए सब लोग. हाँ, घोड़े बेच के सो गए सब लोग. ग्रीनरी बघ ना, पाऊस गेला अजून तरी भारी ग्रीनरी आहे ना. ती लाल लाल होत चालली आता साईडला. त्यात थोडं थोडं होणारच. थंडी काय माहिती किती पडते आता. थंडी आहे की नाही काय माहिती. हां, गावी बघायला लागेल आपल्याला. ते लोक ॲक्च्युली काय माहिती आहे काय, ह्यांना हॉर्न देऊन काय उपयोग नाही. ते लोक लोडेड आहेत ना, तर ते लेफ्टला नाही येणार, ते त्याच लेनमधनं चालवणार. हा, तेच. आपण आता ते थोडं आपण तुला लास्ट टाइम मंकी दिसले होते तेच आहे ना इथे? हां, हे आता अर्नाळा, तुझा अर्नाळा बर्ड सँक्च्युरी आहे. हा ना. पहिला टोल नाका आपल्याला मिळाला आता हा. ऑब्विसली सगळ्यांना माहिती आहे सगळे टोल नाके बंद आहेत मुंबई गोवा हायवेचे, पण आपण पहिल्या टोल नाक्याला पोचलो आहोत. आपण आता पेनला पोचलो आहे आणि वंदनाचा पहिला ड्रायव्हिंगचा पडाव आता कंप्लीट झालेला आहे. पेनपर्यंत गाडी घेऊन आली आहे वाशीवरून. व्हेरी गुड, गुड जॉब वँडी. थँक्यू. आत्ता आपण वडखळला पोचलो आहे. आपल्याला सरळच जायचं आहे. आता वडखळवरून आपल्याला पुढे लागेल डोलवी, गडब, त्याच्यानंतर कासू, आमटेम, नागोठणे वगैरे आपण करत जायचं. मित्रांनो, आत्तापर्यंतचा रस्ता चांगलाच आहे. तर वडखळपर्यंत काय प्रश्नच नाही आहे. आपल्याला इथून थोडासा प्रॉब्लेम फेस करावा लागेल नागोठण्याच्या पुढे जाईपर्यंत, पण बघू आपण कसं होतं ते. काय भारी रस्ता आहे ना. असा रस्ता तरी व्हायला पाहिजे, पूर्ण सिमेंटचा 4 पदरी. वडखळच्या ब्रिजवरती काय मस्त रस्ता आहे मित्रांनो. डांबराचा एकदम चकचकीत रस्ता झाला आहे बघा ना. काय झालं तू? खड्डे होते, खड्डे. खड्डे बघत नाही. दिसले नाहीत. खड्डे दिसले नाही की तमाम गाडी धुडूम धुडूम. आपण डोलवीला आलो आहे मित्रांनो. बघा डोलवीचा बोर्ड होता तिथे. 6 महिन्याआधी हा जो पट्टा होता ना इकडचा आपला, म्हणजे वडखळच्या पुढून माणगावपर्यंत खूप खराब पट्टा होता 6 महिन्याआधी. तर मी आता तिला बोललो की आता रस्ता थोडा चांगला झाला आहे तर आता एक्सपिरियन्स घेऊन घे ना, कारण ह्या खराब रस्त्यावरती गाडी चालवण्याचा एक्सपिरियन्स असणं खूप जरुरीचं आहे. म्हणजे फ्युचरमध्ये यदा कदाचित जर हा एक्सप्रेसवे झाला किंवा मस्त चांगला 4 लेनचा सिमेंटचा रस्ता झाला तर ॲटलिस्ट आपण सांगू शकतो कॉन्फिडेंटली की बाबा या खराब रस्त्यावरती आम्ही गाडी चालवलेली आहे बरीच वर्ष आणि तो एक्सपिरियन्स आहे आम्हाला. आमच्या आमच्या पिढीला सांगता येईल की बाबा आमच्या वेदना किती खतरनाक होत्या ह्या रस्त्यावरून जाताना. आता पुढे गडब येईल मित्रांनो. डोलवी पाटी गेलं. गडबचा जो मधला मेन रस्ता होता ना आपला, तो ह्या लोकांनी फोडला आहे. त्याचं काम चालू आहे आणि हे साईडला 2 रस्ते केलेत. म्हणजे एक इथून गोव्याला जाणारा आणि त्या बाजूनी तो मुंबईला येणारा. आणि काम जोरात चालू आहे असं दिसतंय इथे. तो जो ओव्हरब्रिज बांधतायत त्याचं पण ते बांधून झालं, फक्त आता दोन्ही बाजूनी तो एक्सटेंड करायचा आहे. इथे तर केवढा मध्ये खोदलाय बघ ना. बापरे, तेव्हा डेंजर खोदलाय ना एकदम. एवढं डीप खोदून काय करतात काय माहिती. निया काय हवंय बेबी? चोकोपाय. अच्छा, काल मोठ्या आईने दिलेलं ते ना. नीलू अजून झोपलाय. क्या बात है, क्या बात है. फुल फॉर्म में आज कोई तो एकदम. कासूला पोचलो मित्रांनो आपण. आणि रस्ता आत्तापर्यंत तरी एकदम भारी आहे. भारी मान आहे या रस्त्याला आत्तापर्यंत तरी. आता ट्रॅफिक कमी झालं. आता गाड्या कमी आहेत नाही.
आपल्याला कासूचं पहिलं डायव्हर्शन मिळालेलं आहे आता, कारण हे तर कॉमनच आहे, सगळ्यांना माहिती आहे. हा एक पॅच आहे ना, इथे काहीच काम झालेलं नाही आहे. इथे थोडंसं काय करतायत, पण मी म्हणू शकत नाही हे काम चालू आहे म्हणून. पण हा छोटाच पॅच आहे ॲक्च्युली, एक 200-300 मीटरचा असेल. तो आता पुढे परत जाऊन मस्त 4 लेनला जॉईन होईल. तो बघा इथे पुढे 4 लेनला जॉईन होतो तो ना रे. इथे सिंगल लेन आहे, कारण ती त्या साईडची लेन तोडली आहे पूर्ण कामासाठी. ते बघा त्या बाजूची लेन आहे ना, तिथे अर्थवर्क करतायत ती लोक, ती भर टाकून ठेवली आहे म्हणून आता सिंगल लेन झाली आहे. वॅन्डी, वेलकम ऑन टू द सिंगल लेन. सरळ जायचं ना? सरळच जायचं हा रस्ता पकडून. फक्त आता ओव्हरटेक वगैरे करू नको, कारण समोरून गाड्या येतात. तिथे किती खोदलं आहे आणि भर टाकून ठेवली आहे, म्हणजे त्या साईडचं काम होईल. पाऊस थांबलाय तर बघा या नदीला पाणी पण कमी झालंय. गेल्यावेळी हा कासूचा जो डायव्हर्शन होता ना, तो माझ्या मते फक्त 200-300 मीटरचा होता. आपल्या गेल्या व्हिडिओत पण तुम्ही पाहिला असेल. पण आता त्या बाजूच्या लेनचं काम चालू आहे, मुंबईच्या साईडच्या दिशेने जी लेन जाते त्याचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे इथे आता बरीच मोठी सिंगल लेन झाली आहे. इथे थांबते आहे का? ऑन द लेफ्ट. टॉयलेट असेल? हां असेल. इथे घे, पुढे घे, लेफ्टची. इथे घेऊ का तिकडे घेऊ? इथे घे, कुठेही लाव, इथे लाव, इथे लाव, घे पुढे. टॉयलेट. हंगरी यू जस्ट एट चोको पाय राय. इथे लाव. हां इथे लाव आधी, बस. मैं जावा टॉयलेटला जाऊन या. हॉटेल गुरुकृपा. कुठे आहे हे? आमटेम. जैकेट स्टिल द बनाना इनसाइड. हा बनाना दे ना त्याला. आणले का बनाना तुम्ही? हा बनाना आणि ऑरेंज आहे. मित्रांनो, एक छोटासा ब्रेक घेतलेला आम्ही, बायो ब्रेक घेतलेला वॉशरूमसाठी. आता आपण पुढे निघू. कासू आमटेमला आहोत आपण आता. Dadu, say I put Mento here, okay? I'm gonna tell you something really important. Why is not Papa doing this to Mama? He looking like a ghost. लुकिंग लाईक व्हॉट? Ghost. Ghost? Ghost. You. I saw Nilo smiling in his sleep. हां Maybe he's dreaming. Yeah, dreaming. आमटेमला खरंच खूप लफडा आहे, खूप प्रॉब्लेम आहे आमटेमला. I really want Mento to Soyambu. Really want. हा मी गेल्या व्हिडिओत माझ्या बोललो होतो की आमटेमचा एकदम आयकॉनिक ओव्हरब्रिज असणार आहे, कारण तो बरीच वर्ष झाली काम त्याचं असं स्पेंडिंग आहे. हे बघा थोडीशी मूवमेंट तुम्हाला दिसेल इथे, म्हणजे खडी वगैरे आणून टाकली आहे आणि काय काय, पण कामाचा जोर नाही दिसत अजिबात. I have only one. I also give one to Soyambu. It's okay with that. चले बता. अरे स्वयंसाठी आपण तिथून घेऊया, आतून तळे बाजारला घेऊया. I'm giving the chips to Soyambu. चिप्स टू स्वयंभू. ओके, चिप्स दे. Choco part to Soyambu also. I'm not giving. वॅन्डी काय म्हणते हा पेवर ब्लॉकचा रस्ता बघून? हम जरा काय बोलत नाही आता. आता बघते कशी गाडी काढू ती, कारण 1 लेन आहे ना. नको घाई नको करू, जाऊन दे. विजन ऑल्सो ब्लॉक आहे, पुढे मोठी हा, गाडी या आहे. ट्रकला जाऊन दे आधी, त्याच्या पाठीपाठीत चालव, काय चॉईस नाही. कारण सिंगल लेन असल्यामुळे तू ओव्हरटेक पण नाही करू शकत लगेच. पुढे होतं, पुढे मर्ज होतं रस्ता, परत 4 लेनचा होईल. ह्या रस्त्यावरती गाडी चालवताना पेशन्स इज वर्च्यू आहे ना मित्रांनो. पेशन्स खूप पाहिजे या रस्त्यावरती गाडी चालवायला. घाई करून काही काम नाही, घाई केलं तर इकडे काम तमाम होईल. Oh, this road is so bad. Yeah, some patches are bad. I mean, this Amtem, Nagotne, A bit better now. yeah, Nagotne and all is pretty bad. He's finished. There's nothing inside.
हॅपी 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 Happy, हॅपी 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 एवढा लवकर खुश होऊ नको, परत परत पुढे डायव्हर्शन डायव्हर्शन मिळणार आहे. Give me one. परत एक डायव्हर्शन आपल्याला मिळालं इथे, कारण त्या बाजूची लेनचं काम चालू आहे, मुंबईच्या दिशेच्या लेनचं. ते बघा तिथे दिसतंय तुम्हाला, ते बघा. त्याच्यामुळे इथे सिंगल लेन आहे. किती लांब सिंगल लेन आहे बघू आपण आता. आणि रस्ता पण पेवर ब्लॉकचा आहे. हे आपण आता थोड्या वेळात नागोठण्याला पोचू. आमटेमच्या थोडं पुढे आल्यावरती ही सिच्युएशन आहे. That is the big chip to show you. Give me that pen to them. No. तिथे काय सुकवत होता तो? गहू सुकवत होता काय? नाही बघितलं रे मी. सरळ सरळ. इथे ॲक्च्युली ह्या बाजूची लेन, तिथे खड्डा आहे बघ पुढे मोठा, सावकाश. हां, इथे ह्या बाजूची लेनचं काम झालेलं आहे, पण ती अजून ओपन नाही केली आहे. ते बघा. SU कोण शिंकलं रे पाटी? आय थिंक या यू ओके? Yeah. दोघं सेम. Because of the dust. व्हेर इज डस्ट ला ब्रो? It's just a random sneeze. On the floor? No, it must be on the other jacket. सिंगल लेन झाला इथे रस्ता, जसं मी म्हणालेलो. कारण इथे बाजूला बघा ती लेन बऱ्यापैकी काम झालेलं आहे, पण ती अजून ओपन नाही गेली आहे. आणि खूप लांबपर्यंत लेन आहे, ती रेडी अवेलेबल आहे, पण अजून ओपन का नाही केले काय माहिती, त्यांनाच माहिती. पण एनिवेज तो बघा एस टीवाला कसा घुसवायला बघतो बघ. काय झालं रे या लेनला? बँडी बघ ना केवढी लेन आहे, ती ओपन आहे, तिथे ओपन नाही आहे अजून. का माहिती काय? काय माहिती कुठला तरी पॅच राहिला असेल म्हणून. हा, पुढचा कनेक्टिंग पॅच झाला नसेल अजून. टेम्पोला स्लो कर स्लो कर स्लो कर स्लो कर स्लो कर. मूर्ख साला, कुठे गाडी टाकतोय बघ. अशी कंडिशन आहे इथे वन वेला. 3 ते 4 किलोमीटर गाडी ह्या रोडवरती चालवल्यावरती सिंगल लेनला, इथे पुढे ती मर्ज होते परत. म्हणजे माझ्या मते परत 4 लेन होत आहेत. तो तिथून गेले, तिथूनच जायला पाहिजे होतं. But if you're jumping him, so he's jumping you. You're jumping him, you do anything to him, so stop. You sit back and talk, man. Sit back and all is what's going on. केवढं काम चालू आहे बघा ना, बाप रे. हे नागोठण्याच्या इथे काम चालू आहे. पुढे घेऊ, सरळ घेऊ. त्या लेनला घे आता. इथून कुठे जाऊ आता इथून? चल सरळच घे, सरळच घे. घे सरळ घे, पुढे लेन मर्ज होत आहे बघ तिथे. नागोठण्याला मित्रांनो बरंच काम चालू आहे. इथे बघा आता खोदून ठेवलं आहे, आणि हा रस्ता पण खराब आहे. खड्डा आहे खूप मोठा. घे. बापरे, ओबड धोबड. हे बघ, या ब्रिजच्या खाली ना तो एक माणूस कणीस विकतो. तेव्हा ती गाडी आहे ना, ब्लूवाली गाडी. अच्छा. हां, आणि इथून तुम्हाला ह्याला पण जायला रस्ता अलिबागला. 40 किलोमीटर आहे इथून अलिबाग त्या बाजूला. ते पेवर ब्लॉक बघ ना, असे वेव येतात ना, Wave झालेत ना? वेव झालेत पूर्ण. असं ओबड दोबड झालं. आता बाई ते पूर्ण
निघालेत. हां सावकाश सावकाश. जाऊन दे. तो ब्रिज आहे ना इथे गेल्या काहीतरी वेळी. तू गेल्या वेळी बोलला होतास की ब्रिज आहे म्हणून तो बनला काय? हा तो बघ ना, तो आपला गेल्या ब्लॉग मध्ये ना तो ब्रिजचा काहीच झाला नव्हता. खड्डा खूप मोठा साव. मोठा आहे. हा इथे पण हळू हळू हळू. याय याय याय. कमर नशीब काय खाल्लं नाही. कमर तोड काम आहे. कमरतोड काम आहे ना नीव. रोलर कोस्टर. त्यांच्या चिप्स उडतील हा. माहिती वाटलं चिप्स खाताना उडतील. ॲक्च्युली इकडची लेन झाली आहे बघा नागोठणे स्टेशनच्या आधी. ते बघा ते बारदाना टाकून ठेवले त्याच्यावरती, पण अजून ते काढलेलं नाही आहे. चल चल चल. ट्रिपल सीट जातात, हेल्मेट नाही काय नाही. आणि हा ब्रिज मित्रांनो गेल्या वेळी झाला नव्हता जेव्हा मी गेलेलो तेव्हा गावी. तो आता बांधून झाला आहे बघा. आणि त्या अरे कोकण रेल्वे नील सी द कोकण रेल्वे देर. I know it's a train. I never come so close to train before. एस टी वाल्याला कुठे जायचं आहे, थांबायचंच नाही त्याला. तर बघ हात दाखवतो थांब. Another here, घे. here pain. Another here. पण मित्रांनो एक आनंद आहे की इकडे सिमेंटचं काम झालेलं आहे. ते बघा ऑलमोस्ट आता ते एक 2-3 महिन्यामध्ये ओपन व्हायला काय प्रॉब्लेम नाही आहे. पण मस्त काम करतायत इथे नागोठण्याला. इथे 2-2 मशिनी पण लावल्या आहेत बघा. पण पुढे काम अजून चालू नाही झालेलं आहे. पण माझ्या मते ते करत 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 येतील पुढेपर्यंत. मला वन वे किती आहे? हा आता थोडंसं पुढे गेलो ना, हे नागोठणे आला आता बघ. इथे पुढे नागोठणे गाव आहे. अच्छा. आणि त्याच्या पुढे मग आपल्याला मग पालीचं ते वाकण फाटा आहे ना तो लागेल. वाकण फाटा. तरी किती अजून तरी अर्धा तास? हाफ an hour? हां अराउंड दॅट 20 मिनिटांनी येईल वाकण. अच्छा, 20 मिनिटं आणि असं. मग कोलाड पुढे. लोणेरे गेलं ना, लोणेरेच्या पुढे रस्ता चांगला आहे ॲक्च्युली. ते डायरेक्ट संगमेश्वरपर्यंत, सावडा संगमेश्वरपर्यंत चांगला रस्ता आहे. हा नागोठण्याचा ब्रिज जो बनवतायत ना, तिथे पण माती वगैरे टाकून भरणी करून ठेवली आहे त्याने. आणि तिथे बघा तो एक JCB लावलेला आहे, त्याचं काम चालू आहे. लालपरी नीव. Yeah. वी कॉल दिस ST स्टेट ट्रान्सपोर्ट बस ॲज लालपरी. बरं ना काय लिहिलंय त्याच्यावर? काय लिहिलं आहे? मेरी माटी मेरा देश, सुरक्षित अंतर ठेवा. सुरक्षित अंतर ठेवा. हे आहे नागोठण्याचं गाव. तिथे HDFC बँक पण आहे रे, भारी एकदम. मित्रांनो आपण वाकणला पोचलेलो आहोत आता. हा इथून पाली मार्गे रस्ता येतो वाकणसाठी. सरळ जायचं ना प्रमोद? हा आपल्याला सरळच जायचं. तो बसवाला राईटला टाकेला. कोणतं गाणं बोलतोय हा? नादानिया. तर नादानी आहे. Papa, can you turn on Adia, please? आज पोट. Okay. वाकणच्या ब्रिजवरती थोडा गडबड आहे ॲज युजल. पण ब्रिजच्या पुढे आलो की रस्ता चांगला आहे परत सिमेंटचा. इथे सुकेलीमध्ये अजून थोडंसं काम बाकी आहे. इथे बघा वन वे आहे परत आपल्याला. हा सेकंड वन वे आपल्याला मिळालेला आहे. वाकणच्या पुढे सुकेळी खिंडमध्ये आपण एंटर करू आता. त्याच्या आधी वन वे. आणि हा थोडा छोटाच पॅच होता, म्हणजे एक 150 मीटरचा असेल फक्त. 100-150 मीटरचा पॅच आहे. त्याच्या पुढे परत 4 लेनचा रस्ता सिमेंटचा चालू झाला आहे.
इथे परत सुकेलीमध्ये आपल्याला वन वे लागलाय रस्ता. अरे बापरे, किती जोरात गेला बा तो कंटेनरवाला. ॲक्च्युली त्या बाजूची लेन झालेली आहे कंप्लीट, पण का ओपन नाही गेली काय माहिती. थांब, त्याला लाईट दे आणि लेफ्टला टाक. हां चल. टाक लेफ्टला. गुड जॉब. ओव्हरटेकिंग करायला शिकतेस हळूहळू. मस्त. Hand hurts. So hard. आता पुढे आपल्याला परत 4 लेनचा रस्ता मिळेल तिथे. हा थोडा डिस्टन्स कव्हर केला की. इथे काय बांधतात काय माहिती ती बिल्डिंग. हा बाईकवाला इथून कसा काय आला. अच्छा, त्या बाजूची लाईन पण बंद आहे रे. बंद आहे. म्हणजे ही माझ्या मते आता कोलाडपर्यंत सिंगल लाईनच असणार आहे. As long as he's here, the biker हो, इथे ट्रॅफिक भेटते ना. मानगाव आहे ना हे. नाही नाही मग तिथं काय? Get to go. My one's Tesla. My one is get go. Guess. कोलाडला खूप जोरात काम चालू आहे मित्रांनो. हे बघा इथे पुढे. My one is purchase with and practical. My one is Leonard with. My one is Lamborghini. कोलाडला बघा बरंच काम चालू आहे. कोलाडच्या ब्रिजच्या आधी ही सिमेंटची लेन झाली आहे, पण आता इथे रस्ता खूप लहान झाला आहे. म्हणजे सिंगल लेनच झालेला आहे त्याच्यामुळे. नको इथे नको घाई करू. आता थोडाच असेल हा. तर पोलिसाची गाडी पण पाठी फिरते. टाकली मधीच. JCB लावलाय बघा. काम चालू आहे. मागची आणि पुढची सिमेंटची लेन झाली, फक्त हा मधला एक पट्टा राहिला. Isn't this where Nia vomited last time? हा, इथेच नियाने गेल्यावेळी वोमेट केलेली. इथे ब्रिजच्या इथे आम्ही थांबलेलो गेल्यावेळी. निया आठवतं तुला? No. इथे वोमेट केलेली तू. पोटात खुडबुड गुडबुड झाल्यावरती. Outside the window. Here. येस. We stopped exactly on the left here. हे बघा इथे थांबलेलो आम्ही. आता तिथे पूर्ण ते सिमेंटचं काम चालू आहे. मग ते एवढी गर्दी का? आणि ते The big vehicles. सिंगल लेन आहे, त्याच्यात मोठ्या मोठ्या गाड्या आहेत. आता बघ केवढा मोठा कंटेनर आहे तो. मित्रांनो हे बघा, आता कोलाडच्या इथे पण हा फ्लायओव्हर ब्रिज बांधणार आहेत. तर त्याचं पिलरचं काम चालू आहे. काय काय ठिकाणी ते पिलरच्या वरती कॅप असते ती पण लावून झाली आहे. पण ह्याला कन्फर्म 2 वर्ष तरी लागतील अजून. I sleep. फॉर व्हेरी शुअर. Please. मित्रांनो कोलाडच्या पुढे ना बरंचसं काम चालू आहे. तर इथे रस्त्याची फुल वाट लागलेली आहे. ते बघा पुढे केवढा मोठा JCB पण लावला. कॅमेरात दिसतोय की नाही काय माहिती, पण इथे राईट साईडला पण बघा बरंच काम चालू आहे. त्याच्यामुळे कोलाडमध्ये परिस्थिती नॉर्मल व्हायला अजून बराच वेळ लागेल. हे बघा इथे काम चालू आहे. आता JCB लावली आहे त्यांनी.
कंटाळा आला का वन वेवरती चालवून सिंगल लेनवरती? नाही, कंटाळा नाही, खूप जास्त असं लक्ष द्यावं लागतं. ओव्हरटेक करायला मिळत नाही ना लगेच. नाही तेच ना. इंदापूरला आता पोचलेलो आहोत. आम्हाला बऱ्यापैकी थोडीशी ट्रॅफिक लागली आधीमध्ये आणि रस्ता काय काय ठिकाणी खरंच खराब आहे. स्पेशली कोलाडच्या इथे तर खूप जोरात काम चालू आहे, त्याच्यामुळे रस्त्याची एकदम दयनीय परिस्थिती आहे तिथे. एनिवेज आपण आता इंदापूरला पोचलो आहोत आणि इथून पुढे आता आपल्याला माणगाव लागेल. माणगावला आपण मोस्ट लाईकली एक छोटासा ब्रेक घेऊ. काय म्हणता तुम्ही? ब्रेक घ्यायचा का डायरेक्ट पुढे जायचं? नाही, पुढे निघूया. माणगाव मध्ये नको. माणगाव डेंजर स्पॉट आहे. लास्ट टाइम बापरे, अर्धा एक तास पण नाही, खूप टाइम आम्ही इथे अडकलो होतो. हो. मी नव्हती चालवत. हा इंदापूरचा डेपो इथे लेफ्टला. सरळच आहे ना? हो, इथून सरळ माणगावला पोचलो आहे. हे बघा, इथे माणगावचा डेपो आहे राईटला इथे. आणि आत्ता वाजले आहेत 11:30. तर आपल्याला बरोबर 3.25 तास लागले वाशीवरून माणगावला पोचायला. सो वँडी, गुड जॉब. 3.25 तासात तू गाडी घेऊन आलीस माणगावला बाबा वाशीवरून. सावकाश, लोक कसे पण क्रॉस करतात इथे. चल चल चल. हे किती आहे अजून एवढे हा पॅच? हा पॅच आता थोडा एक किलोमीटर असेल असाच वन वे. आणि मग पुढे मग आपल्याला लोणारेपर्यंत थोडा त्रास होईल, नंतर मग रस्ता चांगलाच आहे. गाईज, क्लॅप फॉर मम्मा. मम्मा brought us here in 3 hours 15 minutes.